त्यांच्या मृत्यूचा आता अमरावती सेंटर झालं काय? हे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल गरीब पोरांच्या जीवाशी खेळणारा हॉस्पिटल झालं काय? अशी परिस्थिती या दोन घटनांवरून दिसून येते. मागच्या वेळेस सुद्धा मी सर्वप्रथम मी येऊन सगळी पाहणी करून त्यावेळेस माहिती घेतली होती आणि शासनाने 2022च्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली आणि थोडी तरी यांना लाज लज्जा नाही की अद्यापर्यंत 4 वर्ष पूर्ण होणे त्याचा अहवाल अप्राप्त आहे. म्हणजे चौकशी केवळ फार्स करायचा, चौकशी समिती नेमायची, दाखवायचा, 5-10 लाख रुपये 2-4-5 लाख रुपये द्यायचे आणि विसरून जायचं. ही या सरकारची आता म्हणजे एकूण पद्धत आहे. ही घटना ज्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेस सुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं. काय सिलर आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे. याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय. हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे. हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या खुनाच्या या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचा सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे. मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावे. जे चांगल्या कंपनीचे हेमिल्टन नावाची कंपनी आहे, जगात उत्कृष्ट कंपनी आणि त्यांचे व्हेंटिलेटर आहेत. कधी अशा घटना घडलेल्या नाहीत त्या व्हेंटिलेटरच्या संदर्भात. पण सिलर नावाची कंपनी आणून यांचे व्हेंटिलेटर आणून हे पुरवले जातात. हे निकृष्ट दर्जाचे आहेत. वारंवार घटना घडली जातात. कोणी म्हणतात की पीएम केअरनी फंडात पीएम केअरच्या ह्याच्यातून पुरवले गेले. त्यावेळेस 1.5 लाख काहीतरी व्हेंटिलेटर त्यावेळेस पुरवले गेले. म्हणजे एकाच माणसाने केले. होऊ शकते कोणीतरी जवळचा मित्र असेल त्यांनी पुरवठा केले असेल. पण आत्ताच्या नवीन हॉस्पिटलमध्ये पुरवठा झालेले व्हेंटिलेटर हे मला हक्कींनी खरेदी केल्याची माहिती मिळते आहे. 2 गोष्टी लक्षात घेण्यासारखं आहे की याला उद्या 3 समित्या नेमल्या. मुख्यमंत्र्यांनी वेगळी नेमली, आरोग्यमंत्री, संचालकांनी वेगळी समिती, उपसंचालक कलेक्टर वेगळी समिती नेमतो. ह्या फार्स कशाला करताय? त्या मुलांचा जीव गेला. ते आक्रोश पाहिला आम्ही. त्या आईंचा आक्रोश पाहिलाय, वडिलांचा आक्रोश पाहिलाय आणि ह्याला या घटनापासून हे वारंवार होणाऱ्या घटनापासून सरकार काय धडा घेणार आहे की नाही? खरं तर ही जबाबदारी कोणाची, कोणावर जबाबदारी फिक्स करणार? याचा तुम्ही मॉक ड्रिल काय झालं नाही, टेस्ट काय झाली नाही, हे हॉस्पिटल हँडओव्हर करून घेताना, हस्तांतर करताना या सर्व गोष्टीची चौकशी का केली गेली नाही? आणि ते कॅब सुद्धा फायर ऑडिटची मुदत संपली आणि फायर तर आहेच. या एवढ्या म्हणजे आपण फार स्मोक डिटेक्टर जे आहे त्याचं टेस्ट करायलाच पाहिजे. स्मोक डिटेक्टरचा टेस्ट झाला नाही, त्याची कॅप उघडली नाही, कॅप प्लास्टिकची. त्यामुळं ते कॅप न उघडल्यामुळं त्याची टेस्टिंग नसल्यामुळं ऑटोमॅटिक ते स्पिंडर सुरू झाले नाही. बरं, हे जे काही इलेक्ट्रिक फिटिंग झाली याचं सुद्धा ऑडिट व्हायला पाहिजे, फायरचं ऑडिट व्हायला पाहिजे. ते वायर कुठल्या दर्जाचे? कारण हॉस्पिटलमध्ये आणि विशेष करून ज्या नवजात बालकांना ठेवलं जातं इकडे ह्या सगळ्या तपासणी करूनच इकडे मुलं ठेवली जातात. परंतु ना इलेक्ट्रिकच्या डिपार्टमेंटची चौकशी, इलेक्ट्रिकची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.